सिडको लॉटरीमध्ये घर घ्या, म्हाडा लॉटरीमध्ये घर घ्या. घर घेताना आपल्याला जी पैशाची जुळवाजुळव करावी लागते, ते एक तर तुम्ही बँकेकडे तुम्हाला होम लोन करावं लागतात, एक तर तुम्ही काही फायनान्सकडून होम लोन करतात आणि काहींकडे कॅश अमाउंट असते. पण आता एक जे म्हाडा लॉटरीमध्ये काही लोकेशन असे सांगण्यात आलेले आहे, की जर तुम्ही त्या लोकेशनला जर तुम्ही घर घेतलं, तर त्या लोकेशनला जी म्हाडाने जी एजन्सी नेमणूक केलेली आहे, त्या एजन्सीने कामाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. म्हणजे काही बँका आपल्याला 7%, 8%, 9%, 10% म्हणजे जसं तुमचा सिबिल स्कोर असेल त्याच्या हिशोबाने तुम्हाला ते होम लोन करून देत असतात. पण म्हाडाची अशी स्कीम आहे, की ती तुम्हाला जर तुम्ही तिथे जर घर घेतलं तर म्हाडा तुम्हाला 4% दरानेच तुम्हाला ते होम लोन करून देणार आहे. तर ही बातमी आज जे लोकसत्ता न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये आलेली आहे. ही बातमी आपण पूर्ण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे सिडको आणि म्हाडा लॉटरीची जी हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते. सिडको लॉटरी असो, म्हाडा लॉटरी असो, आपल्याला जर घर घ्यायचं असलं, तर तुम्हाला सर्वप्रथम तुमचे जे आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट लागत असतात. घर लागल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही बँकेकडे लोन करतात, त्यावेळेस तुम्हाला बँकेवाले आधार कार्ड, पॅन कार्ड, जे तुमचं इन्कम प्रूफ असेल, ते इन्कम प्रूफ म्हणजे सॅलरी स्लिप मागतात. एक तर तुम्ही बिझनेस असणार, तर तुमचा बिझनेस त्यांना तुम्हाला दाखवावा लागतो. म्हणजे तेव्हा मग त्याच्यावरती तुम्हाला ते लोन करत असतात. पण आता हे सर्व तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची गरज नाहीये. कारण की तुम्ही त्या लोकेशनला जा, तुम्हाला म्हाडा तिथेच तुम्हाला त्या एजन्सीद्वारे तुम्हाला ते लोन करून देणार आहेत. तर ही एकदम आनंदाची बातमी आहे. म्हणजे ज्यांना ज्या लोकेशन तिथे सांगण्यात आलेले आहेत, त्या लोकेशनला जर तुम्हाला जर घर घ्यायचं असेल, तर तुमच्यासाठी ही बेस्ट संधी आहे. तर ही संधी तुम्ही दवडू नका. 4% व्याजदराने जर तुम्हाला म्हाडा स्वतःहून पुढे येऊन जर तुम्हाला लोन करून देणार असेल, तर ते घर घेणं कधीही तुमच्या फायद्याचं असणार आहे. तर ते कोणते लोकेशन असणार आहे, ही बातमी आता आपण पूर्ण पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. बघा ही बातमी आलेली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने विक्री वाचून जी धुळखात पडून बसलेली घरांच्या विक्रीसाठी अनेक उपाययोजना केल्या. मात्र त्यानंतरही 12,000हून अधिक घरे अजून रिक्त आहेत. मंडळाच्या या आव्हान पेलण्यासाठी इच्छुकांना आकर्षित करण्यासाठी अर्जदारांना बँकेच्या पायऱ्या न चढता सुलभ गृहकर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंडळाने घेतलेला आहे. त्यानुसार मंडळाने एक कंपनीची गृहकर्ज सल्लागार म्हणून नियुक्ती सुद्धा केलेली आहे. बघा आपण सांगितलं होतं की त्यांनी एक जी इच्छुक ज्यांना घरं घ्यायची आहेत त्यांच्यासाठी हे जे एजन्सी आहेत त्यांनी नेमलेली आहेत. आता या कोणत्या लोकेशनची घरे असणार आहेत ते पण यांनी सांगितलेले आहेत. बघा कोकण मंडळाकडून विरार बोरीज सर्वात मोठी 10,000हून अधिक घरांची योजना राबवण्यात आली आहे. दुसरीकडे खोनी, भंडारली, गोठेघर, शिरढोण या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांची निर्मिती करण्यात आली. मात्र महागडी घरे, प्रकल्प आवश्यक सुविधांचा अभाव, प्रकल्पाचे अयोग्य ठिकाण यामुळे नागरिकांनी या घरांकडे पाठ फिरवली. त्यामुळे अंदाजे 20,000 घरांची अजूनही विक्री झाली नाही. त्यांच्या विक्रीसाठी प्राधिकरणाने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना, बुक माय होम अशा संकल्पना राबवल्या. त्रयस्थ कंपनीची नियुक्ती केली. मात्र त्यातून केवळ 7,000 घरांचीच विक्री झाली. मात्र अजूनही 12,000हून घरे रिक्त आहेत. तर ही बातमी आलेली आहे. आता ही कोणती एजन्सी आहे, कोणती सल्लागार कंपनी आहे त्याची पण इथे माहिती देण्यात आलेली आहे. बघा, जे आवास योजनेतील घरांसाठी जे 4% गृह व्याजदराने देणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्व घरे येत्या 6 महिन्यात विकण्याचे उद्दिष्ट आता मंडळाने ठेवले आहे. अर्जदारांना सुलभरित्या आणि कमी व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध झाल्यास इच्छुक खरेदीदार पुढे येतील, असा मंडळाचा अंदाज आहे. त्यासाठी गृहकर्ज सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या कामाला सुरुवातही झाली आहे. ही कंपनी 36हून अधिक बँकांकडून अर्जदारांना 7.35% व्याज दराने गृहकर्ज उपलब्ध करून देत आहे आणि PMAY योजनेतील जी 25 लाख रुपयांपर्यंत घरांसाठी ही कंपनी 4% व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करून देत आहे. आणि ही जी घरे लोकेशन इथे सांगण्यात आलेली आहे, या लोकेशनमध्ये बघा, जे वसई विरार आहेत तिथे बोडींजमध्ये तेथील घरे आहेत. त्यानंतर जे खोनी आहेत, त्यानंतर भंडारली, गोठेघर, शिरढोण अशी हे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांची तुम्हाला इथे 4% व्याजदराने तुम्हाला इथे घरे मिळणार आहेत. जर तुम्हाला हे जे लोकेशन आहेत, जे मी सांगितलेले आहेत आणि तुम्हाला त्या लोकेशनच्या आजूबाजूला जर घर घ्यायचं आहे, जर तुम्ही तिथे न घेता जर इथे जर घर घेतलं, तर तुम्ही जे होम लोनची जी अमाउंट आहे, म्हणजे तुम्ही 10 लाख जर होम लोन जर करायचं म्हटलं आणि तुम्हाला दुसरीकडे 8% जर व्याजदराने जर तुम्हाला होम लोन करून देणार आहे,
जर तुम्ही हेच जर म्हाडाचं घर घेतलं तर तुम्हाला तेच 10,00,000चं होम लोन म्हणजे ₹4,00,000 म्हणजे 4% दराने तुम्हाला होम लोन मिळणार, म्हणजे जवळपास तुमचे 10,00,000च्याच होम लोनवरती 4 ते 5,00,000चं असं बेनिफिट होणार आहे. तर अशी ही फायद्याची स्कीम आहे. ज्यांना या फायद्याचा लाभ घ्यायचा असेल, तुम्ही या लोकेशनला जाऊन तिथे जे बुक माय होम आहे तिथे, किंवा त्यांचे जे म्हाडाचे ऑफिसेस आहेत या कन्स्ट्रक्शन साइटवरती, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ते घर बुक करू शकता. तर अशी ही आजची माहिती आपण बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.